नमस्कार. आज आपण करतोय कुरडई. जी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपण चिकाची कुरडई बनवणार आहोत. चिक कसा तयार करायचा, पाण्याचे प्रमाण किती घ्यायचे, कोणता गहू घ्यायचा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व सांगणार आहे. कुरडई करताना साधा गहू वापरायचा आहे. छान क्वालिटीचा टपुरा गहू घ्यायचा. चिकसुद्धा भरपूर मिळतो. इथं आपण मी 2 किलो म्हणजे लोकण गहू घेतला आहे. गहू स्वच्छ निवडून चाळून घेतला आहे. मोठ्या पातेल्यात गहू काढले आणि ते 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घेतले. स्वच्छ धुवून झाले, यामध्ये भरपूर पाणी घातलं आणि ते भिजत ठेवून दिले. नंतर चिक काढायला घ्यायचा आहे. गहू जेव्हा भिजत घालतो तेव्हा 3 दिवस 3 रात्र संपूर्ण भिजत ठेवायचा आहे. नंतर आपल्याला चिक काढायला घ्यायचा आहे, तेव्हाच चिक व्यवस्थित निघतो. गहू भिजवला की रोजच्या रोज पाणी बदलायचे, त्यामध्ये दुसरे पाणी घालायचे, म्हणजे गहू खराब वास येत नाही. नंतर आपला गहू आता भिजलेला आहे. आपण ते बघितलं. मिक्सरच्या भांड्याला थोडंसं तेल लावून त्याला आपण वाटून घेतलं आहे. खूप पण बारीक वाटायचं नाही. गहू फक्त फुटला पाहिजे, या टाईपनेच आपल्याला वाटायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं पाणी घालून गहू फक्त पल्स मोडवर 5 ते 6 सेकंद फिरवून घ्यायचे. गहू फुटला पाहिजे फक्त, म्हणजे चिक बाहेर येईल. चाळणीत गाळून थोडं थोडं पाणी घालून गाळून घ्यायचा. कपड्यातून पण गाळून घ्यायचं. त्याचं वस्त्रगाळ चांगलं झालं पाहिजे आणि त्याचा चोथा साईडला काढून ठेवायचा. छान पद्धतीने चाळणीने चांगला गाळला. त्याच्यातलं पाणी सर्व वस्त्रातून पण काढलं. चौथा साईडला मस्त निघतो. परत त्याच्यात चांगलं पाणी टाकायचं, तेही करत राहायचं. वस्त्रगाळ करून घ्यायचा चांगला. भरपूर असा चिक आपल्याला मिळतो. वस्त्रगाळ झाल्यावर 5 ते 6 वेळे आपल्याला तुरटी फिरवायची आहे आणि रात्रभर धक्का न लावता असंच ठेवून द्यायचं आहे. नंतर काही तासांनी, म्हणजे रात्रीच काही तासांनी पाणी वर आलेलं असतं आणि ते पाणी काढून घ्यायचं आणि चिक तळाशी बसतो. नंतर त्यात परत वरचं पाणी काढून घेतल्यावर त्यात पाणी टाकायचं आणि पुन्हा ते ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी बघायचं, पाणी वर आलेलं असतं. घट्ट चिक तळाशी जमा झालेला असतो. आता वरचं पाणी काढून घ्यायचं आणि आपल्याला चांगला चिक मिळतो. आता पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं ते सांगते. घट्ट चिक एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा, म्हणजे मोजून घेऊन यात कुरडईसाठी जेवढा चिक लागतो म्हणजे भरतो तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता एका पातेल्यात जेवढा चिक म्हणजे तेवढं आपल्याला त्याच प्रमाणात पाणी घ्यायचं. कमी जास्त काही घ्यायचं नाही, सेम प्रमाण असलं पाहिजे. नंतर आपल्याला गॅसवर जाड पातेल्यात गरम पाणी करायला ठेवायचं आहे. खळखळून चांगली उकळी येऊ द्यायची आणि यात चवीनुसार मीठ टाकायचं. गॅस कमी करून हळूहळू चिक टाकायचा आणि एका हाताने सतत ढवळत राहायचं. आपला चिकामध्ये गोठवळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची. चिक हातायला सोपे जाईल, यामुळे हळूहळू चांगलं ढवळत राहायचं. चिकाला सतत ढवळत राहिले की गोठवळ्या जास्त होत नाही. मंद आचेवर 5 ते 6 मिनिट झाकून मस्त वाफ काढून घ्यायची. परत हलवून घ्यायचे. चिक एकसारखं करून 30 ते 35 मिनटं चांगला वाफवून घ्यायचा. परंतु मधून 5 ते 7 मिनिटांनी त्यांना पुन्हा हलवत राहायचं, जेणेकरून खाली चिटकणार नाही किंवा जळणार नाही, याची आपण काळजी घ्यायची. चिक वाफवला की पारदर्शक होतो. साधारणतः मला 50 मिनटं लागले होते. गॅस बंद करून कुरडई करायला घ्यायची. सोरा घ्यायचा. सोऱ्याच्या आतील भागाला तेला पाण्याचा हात लावायचा आणि मस्त दाबून सोरा भरायचा, जेणेकरून कुरडई आपली तुटणार नाही. कुरडई एकसारखी गरम चिकासोबत काढायची. जेव्हा गरम चिक असतो तेव्हा भराभर कुरडया होतात. जास्त वेळ न घालवता पटापटा कुरडया करून घ्यायच्या. मस्त होतात, मस्त फुगतात, पांढऱ्या शुभ्र होतात. तुम्ही करून बघा, ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की जमेल.